रामकृष्ण हरी. मी आज आमच्या मांगाड्यामध्ये रक्षाबंधनसाठी आलेलो आहे. खरं तर मानलेला भाऊ, मानलेली बहीण या गोष्टी आम्ही मानत नाही आणि त्या बुद्धीला पटतही नाही. परंतु त्या ठिकाणी काही गोष्टी पूर्वजन्मीच्या असतात आणि मी आमच्या रुक्मनताई आहेत, त्यांना माझी बहीण मानतो, त्या आम्हाला भाऊ मानतात. त्या ठिकाणी हे नातं तयार होण्याच्या पाठीमागे फार मोठा इतिहास आहे. परंतु त्या ठिकाणी याच्यासाठी मी हा व्हिडिओ या ठिकाणी काढतोय की हा ताईचा मुलगा आहे. माझ्या भावांनो, हा दारूचा व्यवसाय करायचा. दारूच्या व्यवसायामध्ये 4-5 हजार रुपये नाही का, 2,000, 3,000, 5,000 रुपयापर्यंत हा दररोज पैसे कमवायचा. परंतु सगळ्या गावाला माहिती आहे, परिसराला माहिती आहे की माऊली ताईला बहीण मानतात, ताई माऊलीला भाऊ मानतात. आणि त्यांना मी एकच शब्द सांगितला की बाळा, दारूचा व्यवसाय करणं चांगलं नाही. तुम्हाला तोंड भरून मामा म्हणतो, मला बरं वाटत नाही. एका दिवसात त्यांनी सगळ्याच्या सगळ्या क्वार्टर बिटर फोडल्या. आणि मामा, याच्यानंतर मी आयुष्यात दारूचा किती वर्ष झालं बाळा दारूचा व्यवसाय करतो? 5 वर्ष झाले. तेव्हा 3-4-5 हजार रुपयापर्यंत रोज कमवायचा. आता 500 ते 1000 रुपयाच्या आत तू पैसे कमवतो. मग ते 4-5 हजार रुपये तुला आनंद देत होते का हे 500 रुपये आनंद देतात? 500 रुपये आनंद देतात. मला एकच सांगायचं आहे की खरं नातं ते असतं की जिथं आपली मर्यादा ठेवल्या जाते, जिथं आपला मान ठेवला जातो. आणि त्यांनी एका मिनिटामध्ये पुन्हा दारूचा व्यवसाय नाही केला. मी एवढंच त्या ठिकाणी सांगेल की लगाना हो तो बाग लगाओ, आग लगाना मत शिको, बिछाना हो तो फूल बिछाओ, काटे बिछाना मत शिको, जलाना हो तो दीप जलाओ, किसी का दिल जलाना मत शिको, करना हो तो अच्छा करो, कभी बुरा करना मत शिको. मी एवढंच सांगेल की त्यांनी त्या ठिकाणी, त्याच्यामुळे मी या माऊलीला त्या ठिकाणी मानतो. तिने सांगितलं बाळा, मामा म्हणता बंद करून टाक त्या ठिकाणी. आणि खरं तर मी तुम्हाला अगोदर पण त्या ठिकाणी बोललो की आज सख्खे भाऊ, सख्खे बहिणीला कोणी त्या ठिकाणी होऊ लागलं नाही, सख्या बहिणी भावाला होऊ लागलं नाही. आणि हे गुरु बहीण, गुरु भाऊ मानलेले नाते इंदुरीकर महाराज फार सुंदर सांगतात, तेवढं मला सांगायला जमणार नाही. परंतु त्या ठिकाणी एक अचानक त्या ठिकाणी जुळलेलं नातं त्या ठिकाणी आहे. फक्त त्यांनी एवढा मान ठेवला. आणि आज किती वर्ष झाले आता हे सोडून? 5 वर्ष पूर्ण झाले. आणि तुम्ही विचार करायचं तरी ते समाधानी आहे. त्यांची पत्नी, त्यांचं गरिबीचा संसार आहे. पण त्यांनी सांगितलं मामा, दारूचा व्यवसाय बंद केल्यापासून मी खरंच आनंदी आहे. मी तुमच्या पाया पडून सांगतो, कोणी जर असा व्यवसाय करत असेल तर बंद करा. लायसन होल्डरसाठी मी बोलत नाही. आणि जे लायसन होल्डर दुकानदार आहे त्यांच्या घरात कोणी दारू पित नाही असं 90% तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणून तुम्हाला काय करायचं ते तुम्ही त्या ठिकाणी ठरवा. पण एवढा संदेश देण्यासाठी मी आज एवढा संदेश दिला. ताईनं मला राखी बांधली. माय असला आशीर्वाद ठेव आमच्या भावावर त्या ठिकाणी. एवढंच सांगतो. आणि पुन्हा सांगतो एकदा, आनंदी जगा, हॅपी जगा. रामकृष्ण.